श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। क्रांती दिनानिमित्त भाजप युवा मोर्चातर्फे शहरातून काढण्यात आली मशाल यात्रा। चिमठाणे दलवाडे पिंपरी शिवारात बुराई नदीपात्रात सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन तक्रार करूनही न थांबवल्यामुळे आत्मदहन करण्याचा माजी सैनिकाचा इशारा। राज्यात मराठी शिकवायला शिक्षक नाहीत, मग हिंदी शिकवण्यासाठी कुठून येतील? डॉक्टर दीपक पवार यांचा परखड सवाल। खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात नारळी पौर्णिमेनिमित्त 1100 नारळांची आरास करून देवीला भोग अर्पण। आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीतही घोळ झाल्याचा आरोप करीत शिवसेना उभाटा पक्षातर्फे धुळ्यात निवडणूक आयोगाविरोधात करण्यात आले आंदोलन। आता बातमीपत्र विस्ताराने। क्रांती दिनानिमित्त भाजप युवा मोर्चा धुळेतर्फे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात शहरातून मशाल यात्रा काढण्यात आली। क्रांती दिनाचे औचित्य साधून भाजप युवा मोर्चा धुळेतर्फे आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात शहरातून मशाल यात्रा काढण्यात आली। शहरातील गांधी पुतळा येथून मशाल यात्रेला प्रारंभ करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मशाल यात्रेची सांगता करण्यात आली। मशाल यात्रेत आमदार अनुप अग्रवाल, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। क्रांती दिवस, या क्रांती दिनाचं या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मशाल रॅलीत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गजेंद्र शेठ आंपळकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश परदेशी, माजी महापौर प्रतिभाताई, हिरामनप्पा, सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी रॅलीमध्ये विजूनाना पश्चापूरकर हे सर्वजण आम्ही रॅलीमध्ये सामील झालो। आणि गांधी पुतळ्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत ही क्रांती दिवसानिमित्ताची शहीदांना आठवण म्हणून आज ही रॅली या ठिकाणी काढण्यात आली। आज आदिवासी दिवससुद्धा आहे। मी तमाम आदिवासी बांधवांना आज त्यांना फार फार शुभेच्छा देतो। रक्षाबंधनही आहे, माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय श्रीराम। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे दलवाडे पिंपरी शिवारात बुराई नदी पात्रात सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन तक्रार करूनही न थांबल्यामुळे स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा माजी सैनिक महेंद्र पाटील यांनी दिला आहे। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे दलवाडी पिंपरी शिवारात बुराई नदीपात्रात सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन थांबवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्याची दखल न घेतल्याने स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा माजी सैनिक महेंद्र पाटील यांनी दिला आहे। गेल्या 15 ते 20 वर्षापासून चिमठाणे बुराई नदीमधून अवैध वाळू उपसा दिवसरात्र सुरू आहे। त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत। नदीपात्रात अनेक ठिकाणी वाळू माफियांनी वाळूचे ठिये तयार करून ठेवलेले आहेत। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली होती, परंतु तक्रारीनंतर पंचनामा झाला पण कारवाई झालेली नाही। यामुळे असे चित्र स्पष्ट होते की वाळू माफियांवर महसूल विभागाचा वरदहस्त आहे, म्हणून संबंधितांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा माजी सैनिक महेंद्र पाटील यांनी दिला आहे। मी महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनकोजी। आपण आज बघत आहे ही आपली बुराई नदी पात्र, याच्यात अक्षरशः एवढे खड्डे आहेत जेणेकरून 20 वर्षापासून रेती उत्खनन होत आहे। याच्यावर प्रशासन अजून पण डोळा झाकपणा करते। त्यात तहसीलदार बी काही कारवाई करत नाही, मंडळ अधिकारी बी कारवाई करत नाही। जिल्हा अधिकारी सुद्धा याच्यावर त्यांना निवेदन देऊन पत्र देऊन आजपर्यंत 15-20 दिवस झाले, तरी या प्रकारे कोणी आजपर्यंत नदी पात्र मोडण्यात बी येऊ शकले नाही। म्हणून आपल्याला मी आज दाखवतोय की हे जे क्षेत्र आहे, नदी क्षेत्राच्या पुरेशा खड्डे आहेत, जे ट्रॅक्टरांची वाट पडली आहे। या ठिकाणी पुढे गेले एक मोठा ठिय्या आहे, परत आणखी गावाबाहेर बी ठिय्या आहे। म्हणजे असे एवढे भ्रष्टाचार आणि हे सरकार अजून का डोळे झाक का करतंय? यांना प्रूफ दिलेत, आयुक्त साहेबांना प्रूफ दिलेत, कलेक्टर साहेबांना प्रूफ दिलेत, यांना यांच्या कॉल रेकॉर्डिंग दिल्या, तरी सुद्धा हे डोळे झाक करतायत। म्हणजे प्रशासन कुठेतरी चुकतंय। मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, याच्यावर जर कठोर कारवाई केली नाही तर येत्या 15 ऑगस्टला मी जिल्हाधिकाऱ्याला कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की मी आत्मदहन करेल। तसंच जर याच्यावर मुकोका अंतर्गत 20 वर्ष अगोदर जेवढे वाळू माफिया आहेत त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हे आहेत, त्यांच्या ऑलरेडी गुन्हा काढून त्यांच्यावर सगळ्या ही मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात येत। राज्यात मराठी शाळांची अवस्था वाईट झाली आहे। मराठी शिकवायला शिक्षक नाही, मग हिंदी शिकवण्यासाठी कुठून येतील असा परखड सवाल
डॉक्टर दीपक पवार यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केला आहे. राज्यात मराठी शाळांची अवस्था वाईट झाली आहे. मराठी शिकवायला शिक्षक नाहीत, मग हिंदी शिकवायसाठी कुठून आले, असा परखड सवाल कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर दीपक पवार यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केला आहे. डॉक्टर दीपक पवार यांनी सांगितले की इंग्रजीतले शिक्षण आणि इंग्रजी शाळेत चांगल्या असे समजून मुलांना तिकडेच घालणाऱ्या मध्यमवर्गीय पालकांच्या गैरसमजुतीची विचित्र परिस्थिती तयार झाली आहे. एकाही नेत्याने मराठी शाळा काढली नाही. मराठी माणसाचा कणा भुसभुशीत झालाय हे समजल्यामुळे फडणवीस यांना आत्मविश्वास आल्याची टीकाही त्यांनी केली. डॉक्टर परब यांनी मराठी माणूस मराठी भाषेबाबत सजग नसल्याची खंत व्यक्त केली. 16 एप्रिल आणि 17 जून अशा 2 दिवशी महाराष्ट्र सरकारने 2 शासन निर्णय प्रसिद्ध केले होते. 1ली ते 4थी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्याचा आणि सरकारला जेव्हा त्याबद्दल खूप विरोध झाला त्यावेळेला सरकारने निर्णयामध्ये बदल करून आणि मग अनिर्वाह्याच्या ऐवजी सर्वसाधारण असा शब्द वापरून सरकारने एक शुद्धीपत्रक 17 जूनला जाहीर केले होते. पण त्याचा अर्थ एवढाच होता की सरकारला हिंदी हीच भाषा अनिर्वाह्यपणे आणायची होती. मात्र सरकारने दोन्ही शासन निर्णय रद्द केले. पण सरकारने त्याच शासन निर्णयामध्ये नरेंद्र जाधवांची समिती जाहीर केली. नरेंद्र जाधवांच्या समितीला 3 महिन्यांची मुदत सरकारने दिली आहे. त्यातले 1 महिना 10 दिवस झालेला आहे. तरी ही समिती बरखास्त करण्यात यावी अशी मागणीही त्यावेळी करण्यात आली. येत्या 15 ऑगस्टला सगळीकडे ग्रामसभा आयोजित करण्यात येत असतात. या ग्रामसभांमध्ये आमच्या गावातल्या शाळेमधल्या मुलांना तिसऱ्या भाषेची सक्ती नको असा एका ओळीचा ठराव ग्रामस्थांनी करावा आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, त्यांच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना पाठवावा आणि जिथे ज्यांना ईमेलवर पाठवणं शक्य आहे त्यांनी ईमेलवर पाठवावा आणि सर्वसामान्य मराठी माणसाने सुद्धा गावातल्या, शहरातल्या आणि प्रभागातल्या नागरिकांनी देखील तिसरी भाषा सक्तीची नको अशा प्रकारचे ईमेल सरकारला पाठवावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर दीपक पवार, भाषा अभ्यासक व भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉक्टर प्रकाश परब, किशोर दमानिया, साधना गोरे, आनंद भंडारे, प्राध्यापक सदाशिव सूर्यवंशी आदी उपस्थित होते. शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचा समन्वयक आहे. आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधामध्ये महाराष्ट्रभरामध्ये जे आंदोलन झालं ते या समितीच्या माध्यमातून सुरू झालं. त्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी देखील त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यामुळे सरकारने 16 एप्रिल आणि 17 जून असे दोन्ही जे शासन निर्णय आहेत ते रद्द केले. पण त्यानंतर सरकारने नरेंद्र जाधव यांची समिती जाहीर केली. आमची पहिली मागणी नरेंद्र जाधवांची समिती बरखास्त करावी अशी आहे. राहुल रेखावार यांनी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या मार्फत NCERTची पुस्तकं घ्यावीत आणि बालभारती जवळपास बंद करावं अशा प्रकारचा जो निर्णय त्यांच्या एका परिपत्रकाच्या माध्यमातून घेतला आहे तो निर्णय मागे घेतला जावा अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबरीने महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या शिक्षणाची श्वेतपत्रिका महाराष्ट्र सरकारनं जाहीर करावी यासाठी राज्याच्या विधिमंडळामधून आम्ही पाठपुरावा करतो. विधिमंडळाचं जे हिवाळी अधिवेशन आहे त्या हिवाळी अधिवेशनापर्यंत हा सगळा निर्णय सरकारने मागे घ्यावा आणि यातनं सरकार ज्या प्रकारचं धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतं आहे आणि भाषिक प्रांतवाद वाढवण्याचा प्रयत्न करतं आहे त्यालाही आवर घालावा अशी आम्ही मागणी करत आहोत. महाराष्ट्रभरामध्ये आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन महाराष्ट्रातल्या सर्व सामाजिक संस्था, नागरी समाजातल्या चळवळी आणि राजकीय पक्ष यांच्याशी बोलून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी कारणावर आधारित, महाराष्ट्र धर्मावर आधारित पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं करता येईल का या दृष्टीने संघटनात्मक काम करतो आहोत. त्या दृष्टीने महाराष्ट्रातली माध्यमं, महाराष्ट्रातल्या नागरी समाजातल्या चळवळी यांचं काही एक नवं अशा प्रकारचं काम उभं राहील असा मला विश्वास वाटतो. नारळी पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील प्रसिद्ध आई एकविरादेवी मंदिरात 1100 नारळांची आरास करून देवीला भोग अर्पण करण्यात आला. यावेळी देवीची पालखी मिरवणुकी काढण्यात आली. नारळी पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील प्रसिद्ध एकविरादेवी मंदिरात 1100 नारळांचा आरस करून देवीला भोग अर्पण करण्यात आला. शहरातील एकविरादेवी मंदिर हे खानदेशची कुलस्वामिनी म्हणून ओळखले जाते. नारळी पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण असून या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो. यावर्षी देखील एकविरादेवी मंदिर ट्रस्टने 1100 नारळांचे आकर्षण आरस करून देवीला भोग अर्पण केला. या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवीची पालखी मिरवणूकही काढण्यात आली. श्री एकविरादेवी मंदिरात आज श्रावण शुद्ध पौर्णिमा निमित्ताने आणि नारळी पौर्णिमा निमित्ताने सालाबादप्रमाणे या वर्षी आई भगवतीला 1100 नारळांचा भोग लावण्यात आला आहे. 1100 नारळांचा असं मांडून अर्पण करून आरास करण्यात आला आहे आणि आज पौर्णिमा निमित्ताने दरमहाप्रमाणे आई भगवतीची पालखी मंदिर परिसरात होत आहे आणि पालखी झाल्यानंतर भगवतीचा प्रसाद म्हणून भंडारा देखील आज करण्यात आलेला आहे
भंडाऱ्याचाही आणि पालखीचाही सगळ्या भाविकांनी लाभ घ्यावा आणि पौर्णिमा निमित्ताने आलेल्या सर्व भाविक भक्तांना एकविरा देवी ट्रस्टतर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतांची चोरी झाल्याचा पुरावा दिला. तसेच महाराष्ट्राच्या निवडणुकीतील घोळ झाल्याचा आरोप केल्यामुळे शिवसेना उभाटा पक्षातर्फे धुळ्यात निवडणूक आयोगाविरोधात जोरदार निदर्शने करीत निषेध नोंदवण्यात आला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतांची चोरी झाल्याचा पुरावा दिला. तसेच महाराष्ट्राच्या निवडणुकीतही घोळ झाल्याचा आरोप केला. त्यामुळे शिवसेना उभाटा धुळेतर्फे निवडणूक आयोगाविरोधात जोरदार निदर्शने करीत निषेध नोंदवण्यात आला. राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वीच आपल्याकडे मतदान चोरीचे ठोस पुरावे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. त्यांनी त्यासाठी कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील घोळाची माहिती दिली. या मतदार याद्या त्यांनी यावेळी दाखवल्या. काँग्रेसच्या टीमने काही पत्त्यांवर जाऊन मतदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण संबंधित पत्त्यावर मतदार आढळून आले नाहीत, असे राहुल गांधी यांनी सांगितले. एकाच घरात 70 ते 80 मतदारांची नोंद झाली होती. त्या घरांचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले. हे केवळ एकाच मतदारसंघातील नसून अशा अनेक मतदारसंघात असे प्रकार घडल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. ओपिनियन एक्झिट पोलचे अंदाज कसे चुकतात याबाबत राहुल गांधींनी आकडेवारी सादर करत निवडणूक आयोगाची पोलखोल केली. महाराष्ट्रातील निवडणुकीतही घोळ झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोगाकडे पक्षाने मशीन रिडेबल डाटा मागितला होता. सायंकाळी 5:30 नंतर महाराष्ट्रात झालेल्या मतदानाबाबत प्रश्न होता, कारण प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर गर्दी नव्हती. सायंकाळी 5:30 नंतर मतदारांच्या लांब रांगा नव्हत्या. महाराष्ट्रासारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात मतदार वाढले, पण ते कसे वाढले, कुठून आले, यंत्रणेने कसे काम केले याचे पुरावे असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्रातील जनतेला देखील हा अनुभव आला. धुळे जिल्ह्यात देखील बोगस मतदानाच्या अनेक घटना घडल्या. एकंदरीत ज्या पद्धतीने आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचे नेते खात्रीशीररित्या इतक्या जागा निवडून येतील असे खात्रीपूर्वक आकडे सांगत असून ते पक्षाला मिळणाऱ्या मतदानाची टक्केवारी देखील सांगत आहेत. हे आकडे व मतदानाची टक्केवारी निश्चितच निवडणूक आयोगाला हाताशी धरून त्यांच्यावर दबाव टाकून निवडणुका लढवायच्या आणि जिंकून यायचा असा प्रकार असून प्राथमिक सर्व आरोपानुसार निवडणूक आयोगाने मतांची चोरी केलेली असून त्या मतचोरीमुळे भारतीय लोकशाहीचा काळिमा फासला गेला असून भारतीय संविधानाचे नीतिमूल्य पायदळी तुडवण्यात आले आहे. त्याचा निषेध करत शिवसेना उभाटा पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. यात शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख अशोक दात्रक, उपनेते शुभांगी पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, प्रशांत बदाने, भरत मोरे, बाबाजी पाटील, हेमराज पाटील, संदीप सूर्यवंशी, विश्वनाथ सोनवणे, सुनील पाटील, निंबा मराठे, अण्णा फुलपगारे, संगीता जोशी, जयश्री वानखेडे, सुनीता शिरसाट, ज्योती चौधरी, शिवाजी शिरसाळे, संजय पाटील, मुन्ना पठाण, सुभाष मराठे, दिनेश पाटील, सचिन रुनवाल, विवेक सूर्यवंशी, संदीप चौधरी, मनोज शिंदे, कपिल लिंगायत, निलेश कांजरेकर, पिनू सूर्यवंशी, सागर निकम, हिमांशू परदेशी, वैभव पाटील, सागर साळवे, सचिन जाधव, पवन कुलकर्णी आदी सहभागी झाले होते. सत्ताधारी रामाचं नाव घेऊन आणि काम मात्र रावणाचं करतात. ज्या प्रकारे सीते मातेला हरण करण्यासाठी रावणाने जसं हरणाचं रूप घेतलं होतं, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाचं रूप घेऊन हे मात्र मतांची चोरी करून या सत्तेत आलेले आहेत. म्हणून ही मतांची चोरी आणि म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सत्ताधारी करत आहेत. म्हणून आम्हाला आज निवडणूक आयोगाचा निषेध करण्याची वेळ आम्हाला आलेली आहे. जर असंच चाललं तर आम्हाला मात्र या निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याची वेळ येणार आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. क्रांती दिनानिमित्त भाजप युवा मोर्चातर्फे शहरातून काढण्यात आली मशाल यात्रा. चिमठाणे दलवाडे पिंपरी शिवारात बुराई नदीपात्रात सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन तक्रार करूनही न थांबवल्यामुळे आत्मदहन करण्याचा माजी सैनिकाचा इशारा. राज्यात मराठी शिकवायला शिक्षक नाहीत, मग हिंदी शिकवण्यासाठी कुठून येतील? डॉक्टर दीपक पवार यांचा परखड सवाल. खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात नारळी पौर्णिमेनिमित्त 1100 नारळांची आरास करून देवीला भोग अर्पण. आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीतही घोळ झाल्याचा आरोप करीत शिवसेना उभाटा पक्षातर्फे धुळ्यात निवडणूक आयोगाविरोधात करण्यात आले आंदोलन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.